Hello dear friends, in today's video we will see the warming up activities and English workshop activities on second lesson, the fun they had. So let's begin with warming up activities. Friends, warming up activities include chit chat activities. विद्यार्थी मित्रांनो, या चिट चॅट ॲक्टिव्हिटीज आपल्याला SSC बोर्डाच्या तयारीसाठी कामात येतात. फॉर एक्झाम्पल, इफ यू लुक ॲट दीज क्वेश्चन्स, हे क्वेश्चन्स जर आपण बघितले तर दे आर इन अ फॉर्म ऑफ डायलॉग. एक डायलॉग आपल्याला इथे कंप्लीट होताना दिसतोय. सो बिफोर आन्सरिंग दिस क्वेश्चन्स, यांची उत्तरं देण्या अगोदर वी मस्ट नो व्हॉट आर WH क्वेश्चन्स अँड व्हॉट आर व्हर्बल क्वेश्चन्स. फ्रेंड्स, WH क्वेश्चन्स आयडेंटिफाय करणं सोपं आहे. व्हॉट डू यू लाईक बेस्ट अबाउट युअर स्कूल बिगिन्स विथ व्हॉट, हा WH क्वेश्चन आहे. विच इज द पार्ट दॅट यू डोंट लाईक बिगिन्स विथ विच, WH क्वेश्चन. हाऊ ऑफन शुड द टीचर गिव यू अ टेस्ट बिगिन्स विथ हाऊ, WH क्वेश्चन. सो फ्रेंड्स, WH क्वेश्चन बिगिन्स विथ अ WH वर्ड आणि यू आर सपोज टू आन्सर इन अ सेंटेन्स ऑर टू. एक दोन वाक्यात तुम्हाला आन्सर अपेक्षित असतं. नाउ धिस वन इज, हा जो आहे, इट्स अ वर्बल क्वेश्चन. डू यू थिंक स्कूल इज फन, याचा आन्सर काय असेल? इदर येस ऑर नो. येस किंवा नो हे त्याचा आन्सर असेल. अँड इट बिगिन्स विथ अ वर्ब अँड इट्स अ वर्बल क्वेश्चन. नाउ हाऊ टू आन्सर इट, याचे आन्सरिंग कसं करता येईल? लेट्स सी. फर्स्ट क्वेश्चन, व्हॉट डू यू लाईक बेस्ट अबाउट युअर स्कूल. द क्वेश्चन इज आस्क्ड टू यू. तुम्हाला प्रश्न विचारला आहे अबाउट युअर स्कूल. सो यू शुड बिगिन विथ आय. आयने आन्सरला सुरुवात करावी. तुम्हाला शाळेबद्दल काय आवडते? आय लाईक द स्कूल कॅम्पस, प्लेग्राऊंड अँड टीचर्स बेस्ट अबाउट माय स्कूल. सो व्हॉट डिड वी डू, आपण इथे काय केलं? वी यूज्ड दीज वर्ड्स, याच शब्दांचा वापर केला आणि आपण व्हॉटचा आन्सर दिलं. व्हॉटचा आन्सर काय? स्कूल कॅम्पस, प्लेग्राऊंड, टीचर्स. ओके फ्रेंड्स, नाउ लुक ॲट दिस सेकंड क्वेश्चन. ॲज आय टोल्ड यू, दिस इज अ वर्बल क्वेश्चन. डू यू थिंक स्कूल इज फन, इदर येस ऑर नो. येथे आपण येस घेतलं आहे की येस, यूच्या ऐवजी आय थिंक स्कूल इज फन, की शाळा म्हणजे एक मौज असते. रिअली स्कूल इज अ फन. तर इन दिस वे यू कॅन सिम्पली आन्सर दिस. थर्ड क्वेश्चन, विच इज द पार्ट दॅट यू डोंट लाईक. असा कुठला भाग आहे शाळेचा दॅट यू डोंट लाईक? विच, WH क्वेश्चन. सो यू आर सपोज टू आन्सर दॅट पार्ट. त्याचं उत्तर अपेक्षित आहे. सो सिम्पली यूला क्वेश्चन विचारला आहे, यू आर बिगिनिंग युअर आन्सर विथ आय. I don't like home assignments. I don't like homework. I don't like test. Okay. Fourth question. How often should the teacher give you a test? तुमच्या मते शिक्षकांनी किती वेळा टेस्ट द्यायला हवी? I think the teacher should give us a test once in a month. Actually this one is the answer. हे एवढाच आन्सर आहे. हे आन्सर कसलं आहे? हाऊ ऑफनचं. बट द वे द आन्सर इज कन्स्ट्रक्टेड, उत्तराची वाक्यरचना बघा विद्यार्थी मित्रांनो. अँड यू प्रॅक्टिस विथ मी, माझ्यासोबत त्याचा सराव करा. अँड यू विल स्टार्ट लर्निंग स्किल्स. तुम्हाला कोणकोणत्या स्किल्स लक्षात येतील? हाऊ टू आयडेंटिफाय वर्बल क्वेश्चन, हाऊ टू आयडेंटिफाय WH क्वेश्चन, त्यानंतर WH क्वेश्चन्स कसे तयार करावेत. ओके. सो काही मधल्या स्किल्स तुम्हाला लक्षात येतील. नाउ लेट्स मूव टू सेकंड ॲक्टिव्हिटी. सेकंड ॲक्टिव्हिटी इज सिम्पल वन. यू आर सपोज टू क्लासिफाय दीज वर्ड्स इन टू दीज 3 कॉलम्स. हे शब्द तुम्हाला या 3 कॉलम्समध्ये क्लासिफाय करायचे आहेत. फर्स्ट कॉलम एन्शंट, मॉडर्न अँड फ्युचरिस्टिक. एन्शंट मीन्स व्हेरी व्हेरी ओल्ड, मॉडर्न मीन्स आजच्या युगातील, आणि फ्युचरिस्टिक्स मीन्स इन फ्युचर. सो
लेट्स हॅव अ लुक ॲट सम वर्ड्स. आपण काही वर्ड्स बघूया. बायसिकल्स, वेअर विल यू पुट बायसिकल? बायसिकल इज मॉडर्न. व्हील्स, व्हील्स आर एन्शंट. बुलक कार्ट्स, एन्शंट. बुलेट ट्रेन्स, futuristic. School, modern, futuristic. So in this way you are free to keep these words, put these words into these three columns. तुम्हाला सेन्सने हे शब्द इथे ठेवायचे. व्हेरी सिम्पल ॲक्टिव्हिटी. ही ॲक्टिव्हिटी करा. इफ यू फाइंड एनिथिंग डिफिकल्ट, डू कॉल मी. ओके, लेट्स मूव टू नेक्स्ट ॲक्टिव्हिटी. Look at this activity. Listen to the pronunciation of these words and practice saying them properly yourself. You are supposed to listen pronunciation. यांचे उच्चार ऐका and practice with your teacher. We will practice here. आपण practice करूया. Grandfather, grandfather. Geography, geography. Satisfactory, satisfactory. Superior, superior. Pronouncing, pronouncing. Becha, becha. Nonchalantly, nonchalantly. So friends, you can practice these words as well as you can practice these words also. हे वर्ड सुद्धा तुम्ही orally practice करा. Practice them pronouncing loudly. Okay, now let's move to English workshop activities. Here are English workshop activities on page number 9. The first activity is very simple one. Use the proper punctuation mark. Now look at these all the 5 sentences. Where did you find it? काय वाटतं तुम्हाला? Is it a statement or question? Yes, it's a question. तो इथे काय येईल? Question mark. What's it about? Statement or question? Question. Question mark येईल. They had a teacher. Statement or question? Statement आहे. इथे काय येईल मग? फुल स्टॉप. ओके. हाऊ कुड अ मॅन बी अ टीचर? व्हॉट विल कम हिअर? इथे काय येईल? क्वेश्चन मार्क येईल. शुअर इफ दे वेअर द सेम एज. फुल स्टॉप. सो फ्रेंड्स, युझिंग पंक्च्युएशन मार्क्स इज व्हेरी सिम्पल वन. नाउ फ्रेंड्स, प्लीज हॅव अ लुक ॲट पेज नंबर 9, इंग्लिश वर्कशॉप ॲक्टिव्हिटीज. द फर्स्ट ॲक्टिव्हिटी इज यूज द प्रॉपर पंक्च्युएशन मार्क. नाउ हाऊ कॅन यू कम्प्लीट दिस ॲक्टिव्हिटी? ही ॲक्टिव्हिटी तुम्ही कशी कम्प्लीट करणार? द वन वे इज टू फाइंड दिस सेंटेन्सेस इन द टेक्स्ट. हे सेंटेन्सेस जर तुम्ही टेक्स्टमध्ये फाइंड आउट केले तर यू विल गेट द आन्सर. अँड द अदर वे इज डुईंग ऑन युअर ओन. स्वतः करणे. फ्रेंड्स, युझिंग पंक्च्युएशन मार्क्स म्हणजेच काय? पंक्च्युएशन मार्क्स कोणते ते आपण सुरुवातीला बघूया. नाउ लुक फ्रेंड्स, हिअर आर आन्सर्स. वेअर डिड यू फाइंड इट? पंक्च्युएशन मार्क्स कोणते यूज केलेत? हे रिपोर्टेड स्पीच आहे. कोणीतरी बोललेलं वाक्य आहे आणि म्हणून रिपोर्टेड स्पीचच्या बिगिनिंगला आणि एंडिंगला डबल इन्व्हर्टेड कॉमा. फर्स्ट वर्ड कॅपिटल, फर्स्ट लेटर कॅपिटल. वेअर डिड यू फाइंड इट? क्वेश्चन आहे म्हणून इथे क्वेश्चन मार्क आणि इथे स्टेटमेंट कंप्लीट होतं, डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट. व्हॉट्स इट अबाउट? अगेन इट्स अ क्वेश्चन म्हणून हा क्वेश्चन आहे. फर्स्ट लेटर कॅपिटल, डबल इन्व्हर्टेड कॉमा ॲट द बिगिनिंग अँड ॲट द एंड. व्हॉट्स हा काय? कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आहे. दे हॅड अ टीचर. आता हे बोललेलं स्टेटमेंट आहे अँड दॅट्स वाय इट इज इन डबल इन्व्हर्टेड कॉमा. हे स्टेटमेंट असल्यामुळे इथे काय घेतलं आपण? फुल स्टॉप. हा क्वेश्चन असल्यामुळे क्वेश्चन मार्क, पण हे स्टेटमेंट असल्यामुळे फुल स्टॉप. हाऊ कुड मॅन बी अ टीचर? स्टेटमेंट, कोणीतरी बोललेला क्वेश्चन आहे म्हणून डबल इन्व्हर्टेड कॉमा ॲट द बिगिनिंग अँड ॲट द एंड, फर्स्ट लेटर कॅपिटल आणि क्वेश्चन असल्यामुळे क्वेश्चन मार्क. शुअर इफ दे वर द सेम एज. हे एक स्टेटमेंट आहे, रिपोर्टेड स्टेटमेंट आहे, बोललेलं स्टेटमेंट आहे म्हणून डबल इन्व्हर्टेड कॉमा. शुअर, शुअर नंतर शुअर. इफ दे वर द सेम एज. शुअर नंतर पॉज आहे त्यामुळे इथे कॉमा घेतला आहे. इफ दे वर द सेम एज हा क्वेश्चन नाही त्यामुळे इथे फुल स्टॉप. सो फ्रेंड्स, हे आपण आपल्या टेक्स्टमधून सहज कॉपी करू शकतो, बट आपल्याला हे माहिती असायला हवं की वाय क्वेश्चन मार्क इज हिअर, वाय डबल इन्व्हर्टेड कॉमा, वाय फुल स्टॉप, वाय डबल इन्व्हर्टेड कॉमा, वाय कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म, वाय कॉमा. बिकॉज
लँग्वेज स्टडीमध्ये ॲक्टिव्हिटी A3 तुम्हाला विचारली जाते बोर्डाच्या एक्झामला. ॲक्टिव्हिटी A3 दॅट इज पंक्च्युएटिंग द सेंटेन्स, आणि हे त्याचं प्रिपेरेशन आहे. सो स्टार्ट प्रिपेरिंग लाईक दिस विथ मी. ओके, नाऊ लेट्स मूव टू नेक्स्ट ॲक्टिव्हिटी. Activity 3 from English workshop on page number 10. Very simple one. Write the related words. Related words to book, related words to school, related words to family. एक example दिलं आहे. फॅमिलीला related words small, home, small family, home family, sweet family, big family, school, teacher, students, classes, playground. Okay, book, pen, pencil, words, sentences, lines, paragraphs, pictures, so many related words, and you can easily do away with this activity. ही तुम्हाला सहज करता येईल. बोर्डाला ही ॲक्टिव्हिटी असते, सो आपल्याला ही ॲक्टिव्हिटी करता यायला हवी. देन मुव्हिंग टू फोर्थ ॲक्टिव्हिटी. सिम्पली काय, ह्युमन टीचर, मेकॅनिकल टीचर. ह्युमन टीचर ॲडव्हान्टेजेस, ह्युमन टीचर डिसॲडव्हान्टेजेस. मेकॅनिकल टीचर ॲडव्हान्टेजेस, मेकॅनिकल टीचर डिसॲडव्हान्टेजेस. फायदे तोटे, फायदे तोटे. ह्युमन टीचरचे ॲडव्हान्टेजेस काय, ह्युमन टीचर कॅन अंडरस्टँड अवर फिलिंग्स, आपल्या फिलिंग्स लक्षात घेऊ शकतात, हा ॲडव्हान्टेज आहे. डिसॲडव्हान्टेज काय, ह्युमन टीचर कॅन बी प्रेज्युडाइज्ड. ओके, मेकॅनिकल टीचरचा ॲडव्हान्टेज काय, मेकॅनिकल टीचर इज ऑलवेज परफेक्ट विथ आन्सर्स. डिसॲडव्हान्टेज काय, मेकॅनिकल टीचर डझंट हॅव एनी इमोशन्स. ओके, नाउ लुक ॲट दिस ॲक्टिव्हिटी. ॲक्टिव्हिटी नंबर 5. रिराईट द फॉलोइंग युझिंग द वर्ड्स इन्स्टेड ऑफ कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स. आता हे जे सेंटेन्स दिसत आहेत, वेन यू आर थ्रू, यू आर इज अ कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म. मग याचा फुल फॉर्म काय, यू आर. सो वेन यू आर थ्रू असं सेंटेन्स तुम्हाला लिहिणं अपेक्षित आहे. अँड इट्स अ गुड फॉर प्लेंटी मोर. इट्स हा काय कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आहे. मग इट इज, अँड इट इज गुड फॉर प्लेंटी मोर. आय वुडंट थ्रो इट अवे. कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म कुठला आहे, वुडंट. वुडंटच्या ऐवजी फुल फॉर्म कुठला, वुड नॉट. आय वुड नॉट थ्रो इट अवे. शी हॅडंट सीन ॲज मेनी टेलेबुक्स. कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म हॅडंट च्या ऐवजी हॅड नॉट. शी हॅड नॉट सीन ॲज मेनी टेलेबुक्स. सो रिमेनिंग यू कॅन डू दिस. व्हॉट्स, इट काय, व्हॉट इज. आय हॅव, आय डू नॉट, इट वॉज नॉट. ओके, सो यू कॅन डू दिस. तुम्ही या पद्धतीने ते करू शकता. नाउ फ्रेंड्स, लुक ॲट धिस लँग्वेज स्टडी ॲक्टिव्हिटी. आपण येथे ग्रामरचा एक भाग शिकणार आहोत. सो यू प्लीज रीड सेंटेन्सेस विथ मी. मॅर्गी इवन रोट अबाउट इट. आता खाली 2 ऑप्शन्स दिले आहेत, प्रेझेंट टेन्स की पास्ट टेन्स. रोट इज द मेन वर्ब, सो इट इज पास्ट टेन्स. टुडे टॉमी फाउंड अ न्यू बुक. Found is the verb, past tense. My father knows as much as my teacher. Knows हा काय, present tense. So what we underlined here, येथे आपण काय अंडरलाइन केले, we underlined words, verbs, and we underlined their form. Verbs and its form, verbs and its form, verbs and its forms. Here Margie was scornful. सिंगुलर की प्लूरल, was सिंगुलर है. Margie सिंगुलर.
दिस इज ओल्ड काइंड ऑफ स्कूल. दिस इज सिंग्युलर. अँड द टीचर्स वेअर पीपल. वेअर टीचर्स वेअर हे काय प्लुरल आहे. म्हणजे इथे आपण काय लक्षात घेतलं, वी अंडरलाईन वर्ब्स. आपण वर्ब्सला अंडरलाईन केलं आणि ॲट द सेम टाईम आपण त्यांचे टेन्स आणि नंबर अंडरलाईन केलेत. मग यावरून आपल्याला काय लक्षात येतं, अ वर्ब विच इज डिसाइडेड बाय अँड चेंजेस अकॉर्डिंग टू द सब्जेक्ट. अकॉर्डिंग टू द सब्जेक्ट ऑफ द सेंटेन्स इज नोन ॲज फायनाईट वर्ब. म्हणजे असा वर्ब जो सब्जेक्टनुसार डिसाईड होतो, बदलतो, सच वर्ब इज नोन ॲज फायनाईट वर्ब. मग जे वर्ब्स आपण अंडरलाईन केले दीज आर ऑल फायनाईट वर्ब्स. हे सगळे फायनाईट वर्ब्स आहेत. फॉर एक्झाम्पल जर आपण प्रेझेंट टेन्समध्ये केलं तर कसं होईल, मॅर्गी इवन राईट्स अबाउट इट. म्हणजे जसं सब्जेक्ट असेल त्यानुसार मार्गी असेल तर राईट्स होईल. ओके. फॉर एक्झाम्पल आपण खाली बघूया, यू आर व्हेरी काइंड. इथे असं होईल का, यू इज व्हेरी काइंड किंवा यू एम व्हेरी काइंड. आरच का घेतला, बिकॉज आर हा सब्जेक्टसोबत चेंज होतो आणि डिसाईड होतो आणि म्हणून याला फायनाईट वर्ब म्हणतात. यूच्या ऐवजी आपण जर शी घेतलं तर काय वाक्य होईल, शी इज व्हेरी काइंड. आरच्या ठिकाणी शी घेतला, शी इज व्हेरी काइंड. सो आर, शी हे जे टू बीचे फॉर्म्स आहेत हे फायनाईट वर्ब्स आहेत. नाऊ लुक, आय डोंट नो हे एक सेंटेन्स आहे. चेंज आय टू शी. आयच्या ऐवजी शी घ्या बरं. मग काय सेंटेन्स होईल, शी डझंट नो. काय सेंटेन्स होईल, शी डझंट नो. डोंटचं काय झालं, डझंट झालं. वाय, कारण आपण शी हा सब्जेक्ट घेतला आहे. सो डोंट हा काय फायनाईट वर्ब आहे. माय फादर नोज. चेंज माय फादर टू वी. माय फादरच्या ऐवजी वी घ्या बरं. वी नो असं होईल. नोजच्या ऐवजी काय होईल, नो. सो नोज इज फायनाईट वर्ब. आय एम फॉलोइंग इन युअर फुटस्टेप्स. चेंज आय टू ही. आयच्या ऐवजी ही घ्या बरं सब्जेक्ट. मग आय एमच्या ऐवजी मग काय होईल, ही इज. इथे काय येईल, ही आणि इथे इज. ही इज फॉलोइंग युअर फुटस्टेप्स. सो या लँग्वेज स्टडीमधून आपण काय अभ्यास केला की ॲज द सब्जेक्ट चेंजेस, सब्जेक्ट जसा चेंज झाला तसा वर्बच्या फॉर्ममध्ये चेंज होतो अकॉर्डिंग टू टेन्स अँड अकॉर्डिंग टू नंबर. आणि इफ द वर्ब इज डिसाइडेड बाय द सब्जेक्ट, वर्ब जर सब्जेक्टनुसार डिसाईड होत असेल तर दॅट इज कॉल्ड फायनाईट वर्ब. मग याचा वापर आपल्याला कुठे करायचा आहे तर आपण बघूया, एक दोन एक्झाम्पल्स बघूया म्हणजे तुम्हाला पटकन लक्षात येईल. नाऊ लुक हिअर. तुम्हाला बोर्डाच्या एक्झाममध्ये किंवा तुमच्या फर्स्ट टर्म एक्झाम, ॲन्युअल एक्झाम्समध्ये अशा ॲक्टिव्हिटीज असतील. स्पॉट द एरर अँड राईट द करेक्ट सेंटेन्स. आय डझंट नो. काय रॉंग आहे इथे, काय एरर आहे, आय डोंट नो असं पाहिजे. कारण का, आय डोंट, डू हा फायनाईट वर्ब आहे. आय सोबत डोंट टेल, आय डोंट नो, वी डोंट नो, ही डझंट नो, शी डझंट नो, इट डझंट नो, दे डोंट नो. येतं आहे लक्षात.